बघा इथं क्वेश्चन आहे 5 मधला सेकंड. आपण आता आधी 5A मधला फर्स्ट सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. तर आता सेकंड बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स डी एक्स. ठीक आहे. तर बघा आता इथं आता काय दिलेलं आहे आपल्याला, 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स दिलेलं आहे. मग सोल्युशन सगळ्यात पहिले काय करायचं, लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स डी एक्स. ठीक आहे. आता काय करायचं, टॅन जो आहे टॅनच्या रिप्लेसमेंटमध्ये काय लिहायचं बघा, टॅन एक्स इज इक्वल्स टू काय राहतं, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. आपण काय करणार, टॅन एक्सच्या जागेवरती साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहिणार. मग इथं काय येणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस वरती काय टॅन एक्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि इथे येणार हा डी एक्स. ठीक आहे. आता काय करायचं, डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम करायचं. मग इथं काय करावं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता बघा 1 इंटू कॉस एक्स मायनस हा साइन एक्स ॲज इट इज आणि अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. आता हा झाला न्यूमरेटर. आता डिनॉमिनेटरमध्ये काय इथं 1 इंटू कॉस एक्स प्लस इथे येणार साइन एक्स अपॉन कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे. आता बघा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम, दोघं पण काय होणार, कॅन्सल होणार. मग इथं रिमेनिंग काय राहिलं बघा पुढच्या पेजवरती, आय इज इक्वल्स टू, आता न्यूमरेटरला काय होतं कॉस एक्स मायनस साइन एक्स. ठीक आहे. अपॉन इथं काय होतं कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस साइन एक्स डी एक्स. ठीक आहे. आता बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटरला काय दिलेलं आहे बघा, सपोज न्यूमरेटरला आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युला कोणता आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे काय आहे की जर डिनॉमिनेटरला फंक्शन आहे आणि न्यूमरेटरला काय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, जर असं असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं, लॉग ऑफ दॅट फंक्शन, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी येतं. मग बघा या फॉर्म्युलेनुसार जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं तर एफ ऑफ एक्स म्हणजे काय इथं कॉस एक्स प्लस साइन एक्स आहे. ठीक आहे. तुम्ही जर याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला म्हणजे इथं एफ डॅश ऑफ एक्स जर घेतला तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन एक्स येतो आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स येतो. ठीक आहे. याला जर रिअरेंज करून लिहिलं इथं काय येणार कॉस एक्स मायनस साइन एक्स. ठीक आहे. म्हणजे तिथं एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू काय कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे आणि एफ ऑफ एक्स इक्वल्स टू कॉस एक्स प्लस साइन एक्स आहे. मग बघा या फॉर्म्युलेनुसार इथं इंटिग्रेशन होणार. मग आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ, मग बघा आता फंक्शन कोणतं आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. मग हे आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. एकदम सिम्पल होतं बघा. तर याच्यामध्ये काय करायचं होतं, फक्त टॅन एक्सच्या जागेवरती साइन एक्स अपॉन कॉस एक्स लिहायचं होतं. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इथलं कॉस एक्स कॅन्सल होणार. नंतर इथं बघा वरती कॉस एक्स मायनस साइन एक्स आहे आणि कॉस एक्स प्लस साइन एक्स, म्हणजे कॉस एक्स प्लस साइन एक्स एक फंक्शन आहे आणि वरचं जे दिलेलं आहे ते कॉस एक्स मायनस साइन एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि मग आपण हा फॉर्म्युला यूज केला आणि या फॉर्म्युल्यानुसार याचं आन्सर आलं आय इक्वल्स टू कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आता.